श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानाम्। अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। भरतकुलभाग्यकलिके भावरसानन्दपरिणता सारे जगदखिलमोहनकले जय जय रङ्गाधिदेवते देवी। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा। नवनीरदासन नवनीत प्रिय नवनीरदासन नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। शरणागत दीना चरणेन शरणागत दीना शरणा शरणागत दीना चरणेन शरणागत दीना चरणेन
करुणा दृष्टी निहारी राजा राम कृष्ण हरे जय जय राम राजा क्षण काहीतरी स्वतःस विसरू गुरुचरणात नित्य स्मरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू हा भवसागर पार करू किती जन्मावे किती मरावे भ्रमण जीवाचे कधी तुटणार गुरु आज्ञा पारिता आम्हाला शाश्वत सुख मोक्ष ही मिळणार भगवंताचे भक्त होऊनी भगवंताचे भक्त होऊनी कीर्तन रंगे रंग भरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू चतुर्मुखाच्या करणी श्रुती तप तपायसे वाणी वदे पंचविषय भोगुनी नरतनु व्यर्थ जाय अशी जाणी वदे मानवी जीवन सार्थ कराया मानवी जीवन सार्थ कराया ताप नाशना ताप आचरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू सद्गुरु दर्शित उपासनाती जीव शिवाचे भेट करी पुनरपि जननम पुनरपि मरणम न च हा फेरा संसारी पुंडलीक गुरुपदा नमितसे पुंडलीक गुरुपदा नमितसे सर्व ही त्यांचे चरण धरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की राजाधिराज रामचंद्र महाराज की महारुद्र हनुमान की परम सद्गुरु श्री गजानन महाराज की श्रीमद सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय रघुवीर समर्थ संतांची ये पायी हा माझा विश्वास
संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांची ये पायी हा माझा विश्वास. तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती सकळ. तेची माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी. जेणे हा गोपाळ कृपा करी. संतांची ये पायी हा माझा विश्वास. ते भागलिया मग वाहतील कडे. भागलिया मग वाहतील कडे. भागलिया मग वाहतील कडे. त्यांची याने जोडे सर्व सुख. त्यांची याने जोडे सर्व सुख. संतांची ये पायी हा माझा विश्वास. तुका म्हणे शेष सेविन आवडी. तुका म्हणे शेष तुका म्हणे तुका म्हणे शेष सेविन आवडी. तुका म्हणे शेष सेविन आवडी. वचन न मोगी बोलिले ते. वचन न मोगी बोलिले ते. संतांची ये पायी हा माझा विश्वास. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समरथ. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. संतांची ये पायी हा माझा विश्वास.
सर्व भावे दास झालो त्यांचा. संत तुकाराम महाराजांचा अभंग. मनुष्य हा बुद्धिवान प्राणी आहे. स्वतःला बुद्धिवान न समजणारा मनुष्य महाराष्ट्रात नाही, पुण्यात तर नाहीच नाही. पण इतका बुद्धिवान असणारा मनुष्य प्राणी, त्याला कुणाची तरी मदत लागते की नाही, गायडन्स लागतो. म्हणजे तो कितीही बुद्धिवान असला तरी सुद्धा त्याला दुसऱ्याच्या मदती वाचून काहीही करता येत नाही. मनुष्याचं स्वरयंत्र हे विकसित स्वरयंत्र आहे. प्रत्येक प्राण्याला स्वरयंत्र आहे, पण मनुष्य प्राण्याचं जेवढं विकसित आहे तेवढं अन्य कोणत्याही प्राण्याचं नाही. मला सांगा, मनुष्याची भाषा कोणती? म्हणजे मराठी इंग्लिश अशा अर्थाने म्हणत नाहीये मी. पुण्यातला कावळा मराठीत ओरडतो आणि चीन मधला कावळा चीनी भाषेत ओरडतो का? मनुष्य प्राणी याचं वैशिष्ट्य काय आहे? एक मनुष्य लांडग्यामध्ये वाढला आणि तो लांडग्याप्रमाणे वागला. पण कुत्रा हा मनुष्यांच्या सहवासात राहून सुद्धा तो आपलं सोडत नाही. तुम्ही कधी खुर्चीवर बसून माणसासारखा कुत्रा खाताना बघितलाय का? आता हे वैशिष्ट्य नाही का त्याचं? आपण आपलं सोडतो, तो आपलं सोडत नाही. आता श्रेष्ठ कोण तेवढ्यापुरता विचार करायचा झाला तर श्रेष्ठ कोण? मनुष्य बुद्धिवान आहे, यात शंका नाही. बुद्धीच्या बळावरती तो चांगलंही करू शकतो, वाईटही करू शकतो. अशा या मनुष्याला जर खऱ्या अर्थानं मनुष्य घडायचं असेल, नुसतं आकारानं नव्हे, आचारानं सुद्धा. आकारानं सगळे असतात मनुष्य प्राणी, परंतु सगळेच आचारानं असतात असं नाही. म्हणून काही वेळेला आपण म्हणतो काय मनुष्य आहे. याच्याही पुढे जाऊन जरा माणसासारखं वाग, म्हणजे माणसासारखं काहीतरी वेगळं असतं. हे जर मनुष्याला आत्मसात करायचं असेल तर तो कोणाच्या तरी चांगल्या माणसाच्या सहवासात राहावा लागतो. मनुष्य घडूही शकतो आणि तो बिघडूही शकतो. संतांच्या सहवासात राहिला तर तो घडतो, दुर्जनांच्या संगतीत राहिला तर तो बिघडतो. सगळ्या जगाला कल्याणाचं साधन सांगणारे जर कोणी असतील तर ते फक्त संत आहेत. आणि ते सुद्धा कसे? आधी केले मग सांगितले. स्वतः न करताना सांगणारे खूप आहेत, त्यांचंही संतांनीच वर्णन केलंय. लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान, लोका सांगे ब्रह्मज्ञान. आपण कोरडा पाषाण, आपण कोरडा पाषाण, लोका सांगे ब्रह्मज्ञान. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण, अशा तऱ्हेचे खूप असतात. पण सतरती सतरती लोकांश तारयती, जे स्वतः तरतात आणि लोकांनाही तरतात असे फक्त संत असतात.
मनुष्य बुद्धिवान. आता खरंच जर मनुष्य बुद्धिवान असेल तर तो जाहिरातीला फसतो कसा? जर माणसं जाहिरातीला फसली नसती तर जाहिराती टिकल्या असता का मला सांगा? एकाला मुलाखतीनंतर लगेच नोकरी मिळाली. त्याला विचारलं, म्हटलं लगेच कशी काय नोकरी मिळाली? तर तो म्हणाला, अमक्या अमक्या ब्लेडनं दाढी केली. तर काय, ही त्या ब्लेडची जाहिरात आहे. जाहिरात कशासाठी असते? त्यांचा माल खपावा एवढ्यासाठी असते. तिथं स्वार्थ असतो, केवळ स्वार्थ असतो. आणि संतांच्या जवळ पूर्णपणानं निस्वार्थ. जे निस्वार्थी तेच संत असतात आणि संत निस्वार्थी असतात. कशाचाही मोह नाही, कशाचाही लोभ नाही. एका गृहस्थानं संतानाच, म्हणजे गृहस्थांनी राजानं विचारलं, संतानाच विचारलं, संत कसे असतात? तर संतानाच विचारलं संत कसे असतात. त्याने असं नाही सांगितलं माझ्यासारखे असतात म्हणून. ते संतच आहेत पण तो असं नाही सांगत. त्याने सांगितलं अरे तेरे जनसंसदी, भगवद्गीतेतलं वाक्य आहे. म्हणजे ज्याला लोकांमध्ये राहण्याचा कंटाळ आहे, अरे तेरे जनसंसदी, समुदायामध्ये तो फारसा राहत नाही. ज्याला आपण लोकेशना म्हणतो ती त्याच्या ठिकाणी नसते. कोण काय म्हणेल याचा विचार तो करत नाही. अरे तेरी जनसंसदी, त्याला एकांतात राहावं असं वाटतं. संत कोण? संतांच्या अनेक व्याख्या आहेत. तुकारामांनी केलेली व्याख्या वेगळी आहे, स्वामी समर्थांनी केलेली व्याख्या वेगळी आहे, गोंदावलेकर महाराजांनी केलेली व्याख्या वेगळी आहे. प्रत्येक संतांनी संतांची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे. ती सगळी लक्षणं एकाच संतांच्या ठिकाणी असू शकतात आणि ती असावीच लागतात, त्याशिवाय त्याला संत म्हणता येत नाही. यानं सांगितलं की तो गावात आला तरी तो कुठेतरी एखाद्या झाडाखाली बसून राहतो. आणि खरंच एक दिवस त्या गावात एक सत्पुरुष आले, बसले होते झाडाखाली. राजाला कळलं की आपल्या गावात संत आले, म्हणून तो गेला त्या झाडाखाली बसलेल्या त्या संतांना नमस्कार केला. आणखीन सांगितलं, महाराज आप अच्छे संत आहे, तुम्ही फार चांगले संत आहात, मी असं ऐकून आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की माझी एकुलती एक मुलगी आहे, ही मुलगी मी आपल्याला देणार आहे आणि माझं राज्य मी आपल्याला अर्पण करणार आहे. एवढ्याचा आपण माझा स्वीकार करा. ते संत उठले आणि तिथून निघून गेले. आता अलीकडच्या एखाद्या आधुनिक संतानं तिथे तत्वज्ञान बनवलं असतं की आपणहून देत आहेत, काय हरकत आहे करायला. पण त्यालाही आपल्याला संतांच्या वचनाचा आधार मिळतो. न तू याच्यता विधिवशात प्राप्तेन संतुष्यता, शंकराचार्यांचं वाक्य आहे. कोणत्या वाक्याचं कुठं तत्वज्ञान बनवायचं असतं त्यासाठी सुद्धा संतांचीच बुद्धी असावी लागते. निर्माण मोहाचित संग दोषा, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये हा श्लोक आलेला आहे. 15वा अध्याय बऱ्याच लोकांचा पाठ असतो. आणि खरं सांगू, संबंध गीतेमध्ये 15व्या अध्याया इतका कठीण अध्याय दुसरा कोणताही नाही. अत्यंत कठीण. तत्वज्ञानाचा कळस म्हणजे 15वा अध्याय. त्याच्यामध्ये सांगितलंय निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्मवृत्त विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुखदक्क सौज्ञैः गच्छन्त्य मूढात्. त्या भगवंताचं अव्यय पद जे आहे ते मिळवायचं असेल तर त्यासाठी एवढं सगळं असावं लागतं त्याच्या ठिकाणी. आणि ते ज्याच्या जवळ आहे त्याला आपण संत म्हणू शकतो. निर्माण मोहा म्हणजे काय? ज्याला अभिमान नाही, ज्याला कशाची मानाची प्रतिष्ठेची अपेक्षा नाही. अभिमान वेगळा आणि अहंकार वेगळा. औरंगजेबाच्या राज दरबारामध्ये छत्रपती शिवाजी राजे ज्या पद्धतीने वागले त्याला अभिमान म्हणतात.
मुद्रा करणार नाही म्हणाले. काय हिंमत आहे! ती फक्त छत्रपती शिवाजी राजे दाखवू शकतात. औरंगजेबासारख्या क्रूर कर्म्याच्या समोर त्यांनी ठणकावलं, करणार नाही मुद्रा म्हणून. लहान होते, बाल शिवाजी होते, अजून छत्रपती झालेही नव्हते. त्या वयात त्यांनी आपला स्वाभिमानी बाणा दाखवला होता. नम्रता वेगळी आणि लाचारी वेगळी. लाचारी म्हणजे नम्रता नव्हे आणि नम्रता म्हणजे लाचारी नव्हे. निर्माण मोहा जित संग दोषा. प्रत्येक माणूस स्वतःला काहीतरी समजत असतो. कोणी विद्वान समजतो, कोणी कलाकार समजतो, कोणी सौंदर्यवान समजतो, कोणी श्रीमंत समजतो. ते सगळं असावं, पण त्याचा अहंकार असू नये, त्याचा गर्व असू नये. निर्माण मोहा जित संग दोषा. साहचर्यानं जे दुर्गुण आपल्या ठिकाणी येतात त्याच्यापासून लांब राहावं लागतं. निर्माण मोहाचित संग दोषा. अध्यात्म विनिवृत्त कामा अध्यात्म नित्या. थोड्या वेळेपुरतं नव्हे, अध्यात्म हे जीवन बनलं पाहिजे. अध्यात्म हे जीवन बनलं पाहिजे. मला सांगा, तसं जर नसतं तर फक्त विरक्तच तरून गेले असते, वैराग्यवानच फक्त तरले असते. पण आपल्याकडे वैशिष्ट्य ते आहे की जेवढा विरक्ताचा अधिकार असू शकतो परमार्थ मार्गामध्ये, तेवढाच गृहस्थाचाही असू शकतो, जर तो त्या धर्माप्रमाणे वागला तर. संसार करून सुद्धा तो विरक्ताच्या योग्यतेचा होऊ शकतो. मला सांगा, अंबरीश राजा हा राजा होता, पण दुर्वासांना भारी पडला की नाही? दुर्वास आणि अंबरीश या दोघांच्या मध्ये भगवान धावून कुणासाठी आले? अंबरीश राजासाठी आले. याचा अर्थ आपण दुर्वासांना कमी लेखायचं नाहीये. आपल्या दृष्टीनं दुर्वास ऋषी हे वंदनीयच आहेत. दुर्वास ऋषी यांचा वापर आपण फक्त रागासाठी करतो. एखाद्याला उपमा देताना दुर्वास आहे म्हणतो, जमदग्नी म्हणतो, तेवढंच त्यांचं आपल्या लक्षात आहे. पण जमदग्नी काय आणखीन दुर्वास काय हे सामान्य नाहीये. ज्यांच्या पोटी भगवान परशुराम जन्माला येतात ते जमदग्नी सामान्य असतात काय हो? आपल्याला माहित असेल, एक दिवस द्वारकेमध्ये रात्रीच्या वेळेला जो मुख्य रस्ता होता त्या रस्त्याला दुर्वास ऋषी चाललेले होते आणि ओरडत चाललेले होते, मला जर कोणी महिनाभर आपल्या घरी ठेवून घ्यायला तयार आहे का? मला 1 महिनाभर आपल्या घरी ठेवून घ्यायला कोणी तयार आहे का? असं ते विचारत जात होते. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे असा या रागीट पुतळ्याला कोण घरी ठेवणार? उघडी असलेली दारही लावून घेतली. उघडी असलेली दारही लावून घेतली. दुर्वास ऋषींना कोणीही घरामध्ये ठेवून घ्यायला तयार नाही. अशा वेळेला भगवान श्रीकृष्णाचं लावलेलं दार उघडलं गेलं. भगवान श्रीकृष्ण आले आणि दुर्वास ऋषींना सांगितलं, महाराज चला चला माझ्या घरी. दुर्वास ऋषींनी सांगितलं, मला ओळखलंस का? भगवान म्हणाले, आपल्याच कृपेने मी आपल्याला ओळखतो. आपण काही काळजी करू नका. आपण कितीही रागावत असला तरी काही हरकत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे वागा, चला माझ्या घरी. भगवान श्रीकृष्ण दुर्वास ऋषींना त्यांच्या राजवाड्यात घेऊन गेले. काय वागले दुर्वास ऋषी त्या भगवान श्रीकृष्णाकडे. आता श्रीकृष्णाकडे इतके वागले, सामान्य माणसाकडे कसे वागले असते कुणास ठाऊक. सगळं सांगत नाही आपल्याला, सगळं सांगत नाही त्यांचं चरित्र, पण शेवट सांगतो. शेवटी त्यांनी दुर्वास ऋषींनी त्या भगवान श्रीकृष्णाला आणि रुक्मिणीला दोघांनाही रथाला जुंपलं. जिथे घोडे असतात तिथे या दोघांना जुंपलंय आणि त्या द्वारकेच्या रथातून जोरात त्यांना रथ ओढायला सांगितला. भगवान श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरती जराही सुरकुती पडलेली नाही, आठी पडलेली नाही. असं कधीही वाटलं नाही कुठून यानं घरात आणलं कुणास ठाऊक. आपण ज्याला विकतचं श्राद्ध म्हणतो की नाही,
असं काही त्या दुर्वास ऋषींना वाटलं नाही, आपल्या भगवान श्रीकृष्णांना वाटलं नाही. शेवटी असं वर्णन आहे की रुक्मिणीच्या अंगावरती त्यांनी चाबकाचा फटकारा मारला. काय दुर्वास ऋषी असतील हो. आदिमाया रुक्मिणी तिच्या अंगावरती चाबकाचा फटकारा मारावा आणि ते भगवान श्रीकृष्णांनी सहन करावं. आता इथे तुम्ही काय घेणार लक्षात? भगवान श्रीकृष्णाचा अवतार कशासाठी आहे? सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी ना. मग आता इथे रुक्मिणीला जे मारतायत त्यांना दुष्ट म्हणायचं काय? भगवान श्रीकृष्ण दुर्वास ऋषींना जाणून आहेत. भगवान श्रीकृष्ण दुर्वास ऋषींना जाणून आहेत. अजून एक त्यातले मी सगळं सांगितलंच नाहीये, पण एक सांगतो की एक दिवस त्यांनी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाला आग लावून दिली. ज्या ठिकाणी दुर्वास ऋषी राहत होते त्या ठिकाणाला आग लावून दिली. त्या आग लागलेल्या ठिकाणी कितीतरी सुंदर मुली जळून गेल्या असं वर्णन आहे. दासदासी जळून गेल्या. श्रीकृष्ण जराही रागावले नाहीत. श्रीकृष्ण जराही रागावले नाहीत. त्यांना माहित आहे दुर्वास ऋषींना माझ्या शांतीची परीक्षा बघायची आहे. आता श्रीकृष्णाची परीक्षा म्हणजे पूर्ण मनुष्य ज्याला म्हणतात त्याच्याजवळ जे जे काही पूर्ण असावं लागतं ते संपूर्ण ज्याच्या ठिकाणी आहे असे पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण, त्याची परीक्षा दुर्वास ऋषी घेत आहेत. जोरात हकवलं. शेवटी जाता जाता शेवटी किती झालं तरी रथ ओढण्याची सवय आहे का रुक्मिणीला? रथ ओढण्याची सवय रुक्मिणीला असू शकते का? ती रथात बसण्याची सवय असेल तिला ओढायची. पण आता भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारले म्हटल्यानंतर ही सहधर्मचारिणी आहे. ते प्रेमविवाहच आहे. प्रेमविवाहच आहे, पण तो शेवटपर्यंत टिकलेला प्रेमविवाह आहे. सध्याच्या सारखे नाही आहेत ते. आज विवाह होता आणि उद्या घटस्फोट. शेवटी एक वेळ अशी आली की रुक्मिणी अडखळली आणि पडली. दुर्वास ऋषी संतापले, रथात उडी मारली. चालवा म्हणाले श्रीकृष्णाला. काय नाही तुमचा उपयोग, पडते कशी? अरे पडते कशी म्हणजे काय? पण अशाही वेळेला भगवान रागावले नाहीत. ते जवळ गेले, दुर्वास ऋषींना नमस्कार केला आणि सांगितलं महाराज क्षमा करा, महाराज क्षमा करा, तिच्या अवस्थेकडे जरा बघा म्हणून. आणि हे जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं क्षमा याचना बघितली, दुर्वास ऋषी विरघळून गेले आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. दुर्वास ऋषी भगवान पूर्णावतार श्रीकृष्णाला आशीर्वाद देऊ शकतात अशा योग्यतेचे आहेत. मी हे आपल्याला कशासाठी सांगितलं? एवढ्यासाठी सांगितलं की निर्माण मोह चितसंग दोष अध्यात्मवृत्ता विनिवृत्त कामा. ही जी ऋषीमुनी मंडळी असतात ना, ही वरवरती तरी रागावलेली दिसली तरी त्यांचा जो राग असतो तो कशासाठी असतो? बुडत असे जन देखावे ना डोळा, पण येत असे कळवळा म्हणून. आपला राग आणि ऋषीमुनींचा राग याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. त्यामुळं तुकाराम महाराजांच्या समोर आदर्श कोण आहेत? एका अभंगात त्यांनी स्पष्ट केलंय, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वैकुंठीचे वासी. आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासी, आम्ही वैकुंठीचे वासी. आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. तुकाराम महाराजांसारख्या संतांच्या समोर आदर्श आहे तो या ऋषींचा आहे. या ऋषीमध्ये जमदग्नीही आले, आणखीन दुर्वासही आले. भगवान श्रीकृष्णाने ज्यांचा स्वीकार केला ते सामान्य असूच शकत नाहीत. मी आपल्याला सांगत होतो की
आपल्याला जर बिघडायचं नसेल तर संतांच्याच सहवासात राहिलं पाहिजे. आता या अशा संतांचा सहवास मिळवायचा कुठून? असे संत अत्यंत दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत. अजिबात नाही असं मुळीच नाही. परंतु अशा संतांची आणि आपली गाठ पडायला पाहिजे, आपली भेट व्हायला पाहिजे, ते दुर्लभ आहे. पण दुर्लभ त्यांचा ग्रंथ तर दुर्लभ नाही. त्यांचा ग्रंथ दुर्लभ नाही म्हणून आपल्याला गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं या रूपानं गोंदवलेकर महाराज आपल्या जवळ आहेत. गाथ्याच्या रूपात तुकाराम महाराज आपल्या जवळ आहेत. दासबोधाच्या रूपानं समर्थ रामदास आपल्या जवळ आहेत. ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानदेव महाराज आपल्या जवळ आहेत. एवढे ग्रंथ आपल्या समोर असताना आपल्याला संत दुर्मिळ आहेत असं मानण्याचं काही कारण नाही. तेवढे भाग्य नाही आपलं. म्हणजे प्रत्यक्ष संत असलो ही वेगळी गोष्ट, यात वादच नाही. ते असताना जसं असू शकतं तसं ते नसताना असू शकत नाही. पण तेवढे आपलं भाग्य नाही. पण म्हणून आपण त्याच्यासाठी थांबून राहण्याचं कारण नाहीये. संतांच्या सहवासामध्ये सहसा तुम्ही बघा, जेव्हा केव्हा संत होते ना तेव्हा त्यांच्या जवळ असणारी जी माणसं असायची ती बहुधा त्रासदायकच असायची. रामकृष्ण परमहंसांच्याकडे अनेक माणसं यायची. त्याच्यामध्ये एक साहित्यिक होते, ते व्यसनी होते. तर साहित्यिक म्हटल्यानंतर बहुधा व्यसनी असतातच, नाही का? साहित्यिक म्हटल्यानंतर बहुधा व्यसनी असतातच. तसे तेही होते. आणि कसलं व्यसन होतं? दारूचं व्यसन. मला काही वेळेला आश्चर्य वाटतं की स्थले विक्री येते मद्यम, ही काय घरोघरी येते का? ही विकत घ्या म्हणून आपल्या दाराशी नाही कोणी येत. स्थले विक्री येते मद्यम दधी दुग्धम गृहे गृहे. दूध घरोघरी येतं की नाही? आता आपण पिशवीतलं आणण्यासाठी विकत आणतो ती गोष्ट वेगळी. पण एक काळ आपल्याकडे असा होता की तो दूधवाला घरोघरी यायचा. पहाटेच्या वेळेला ओरडायचा, दूध. घरोघरी येतात की नाही दूधवाले? मला सांगा, दुधाचं व्यसन असा कधी शब्द ऐकलाय का? दुधाचं व्यसन आहे. दारूचं व्यसन हे तर भयानक आहे माझ्या दृष्टीनं. पण चहाचं व्यसन आहे की नाही? तुम्ही त्याला व्यसन मानता की मला माहित नाही. मी चहाच घेत नसल्यामुळं महाराजांच्या कृपेने मला कसल्याही प्रकारचं व्यसन नाही. चहाचं नाही, कॉफीचं नाही, दुधाचं सुद्धा व्यसन नाही. मिळालं तर हवं असतं, नाही मिळालं तरी चालतं. विशिष्ट वेळेला जर चहा घेतला नाही किंवा मिळाला नाही डोकं दुखायला लागतं म्हणे. घेतच नसल्यामुळं ती वेळच माझ्यावरती कधी येत नाही. सकाळी उठल्याबरोबर नाही तो चहा झाल्याशिवाय उठतच नाहीत. आपण सगळे साधक आहात म्हणून हे बोलतोय बरं. आपण सगळे साधक आहात, आदर्श आहात. साधकाचं जीवन कसं असावं? सकाळी उठल्याबरोबर चहा आपण तो घेत नसाल असं गृहीत धरून मी बोलतोय. सकाळी उठल्याबरोबर चहा घ्यावा लागणं हे साधकाचं लक्षणच नाही. साधक म्हटल्यानंतर तो कसा असावा? साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. तुकारामांचं वर्णन आहे साधकासाठी. प्रबंध अभंग मननीय विचार करण्यासारखा आहे. उठल्याबरोबर चहा ही कल्पना साधकावस्थेमध्ये नाही. आपल्याकडे सगळ्यांच्यासाठी एक अलिखित बंधन आहे. यत् करोषि यदश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. कोणतं बंधन आहे?
निदान साधकासाठी तरी हे बंधन आहे, आदर्श गृहस्थाश्रमासाठी हे बंधन आहे. जे घ्यायचं आहे ते देवाला दिल्याशिवाय घ्यायचं नाही. देवाला दिल्याशिवाय घ्यायचं नाही. आता उठल्याबरोबर जो चहा घेता तो देवाला देता का? देत असलात तर तो पारोशानं करूनच देता ना. देत नसाल, स्नान करून चहा करून त्याचा नैवेद्य दाखवून घेत असाल तर गोंदवलेकर महाराज तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे चहा घेता ही गोष्ट वेगळी, पण निदान तो तरी स्नान करून करता आणि तो नैवेद्य दाखवून घेता हेही नसे थोडं के. कारण जे देवाला द्यायचं आहे ते पावित्र्यानं दिलं पाहिजे, एवढं तरी बंधन आपण पाळलं पाहिजे. मी आपल्याला सांगत होतो ते साहित्यिक होते, ते व्यसनी होते आणि ते रामकृष्ण परमहंसांच्याकडे यायचे. त्याला वाईट वाटायचं. या व्यसनी लोकांना सुद्धा काही जेव्हा केव्हा ते अंतर्मुख होतात तेव्हा त्यांना वाटतं की हे बरोबर नाहीये. चोरांना सुद्धा विचारलं तर चोरी करणं चांगलं आहे का, ते प्रामाणिकपणे ते सांगतील की चोरी करणं चांगलं नाही. पण ते त्या व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्यांचा नाईलाज असतो. त्याने एक दिवस त्या रामकृष्ण परमहंसांना सांगितलं, महाराज मी आपल्याकडे येतो, आपण मला जवळ केलाय, पण मला एक व्यसन आहे महाराज. मी कितीतरी वेळा सोडण्याचा प्रयत्न केला पण ते सुटत नाही. मला एका व्यसनी योद्ध्यानं सांगितलं होतं. व्यसनी योद्धा म्हणजे काय? प्रत्येक क्षेत्रामध्ये असे योद्धे असतात. लढाई करणारा हातात तलवार घेऊन तेवढाच योद्धा असतो असं नाही. त्या क्षेत्रामध्ये जो प्रवीण त्याला त्यातला योद्धा म्हणायचा. हा व्यसनातला योद्धा. हो, त्याने मला सांगितलं होतं, अहो त्यात काय अवघड आहे, व्यसन सोडणं काही अवघड नाहीये. आजपर्यंत मी 50 वेळेला सिगारेट सोडली आहे. 50 वेळा सिगारेट सोडली याचा अर्थ काय होत होतो बघा. यांनी सांगितलं, महाराज मला दारूचं व्यसन आहे, मी सोडण्याचा प्रयत्न केला पण मला सुटत नाही महाराज, काय करू? रामकृष्ण परमहंस म्हणाले, काही हरकत नाही, घेत जा म्हणाले. घेत जाऊ? हो घेत जा म्हणाला. बरं आहे मग. ते उगाच मनामध्ये अपराधी भावना ठेवली होती. महाराज सांगतायत घेत जा म्हणून. महाराज खरंच घेऊ? हो खरंच घेत जा, फक्त एकच अट, माझा फोटो तुझ्या घरी आहे ना? आहे की म्हणाले. मग त्या फोटो समोर तू दारू घेण्यापूर्वी त्या दारूचा नैवेद्य दाखव आणि मग घे. चालेल म्हणाले. आणि तो घरी आला, तो घेऊनच आला, म्हणजे बाटलीतून घेऊनच आला. कीर्तन ऐकलं होतं नुकतंच, त्यामुळं म्हणाला हातपाय तरी धुया. हातपाय धुतले, अजून घेतली नव्हती त्यामुळे हातपाय धुण्याचं भान त्याला होतं. हातपाय धुतले, फोटो समोर आला, समोर ती बाटली ठेवली आणि नैवेद्य दाखवणाऱ्या वेळात त्याच्या लक्षात आलं, अरे 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 मी कुणाला नैवेद्य दाखवतो, कशाचा नैवेद्य दाखवतोय? ज्यांनी लग्न केल्यानंतर सुद्धा नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं. रामकृष्ण परमहंसांच्या संबंधात मी आपल्याला सांगतोय की ज्यांनी लग्न केल्यानंतर सुद्धा नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळलं त्यांना मी कशाचा नैवेद्य दाखवतोय हा विचार मनामध्ये आला आणि ती बाटली फेकून दिली आणि त्या क्षणाला त्याचं जे व्यसन सुटलं ते कायमचं सुटलं. आता प्रत्येक व्यसनी मनुष्याच्या जीवनात रामकृष्ण परमहंस कसे येणार हो? ते शक्य नाहीये. आणि म्हणून आपल्यासारख्या व्यसनी लोकांच्या समोर आपणही तसे व्यसनीच आहोत, फक्त आपल्याला अशी भयानक व्यसनं नाहीयेत. संसारामध्ये पंचविषयामध्ये आपण रममाण होतो की नाही ते व्यसनच आहे. तेही व्यसन जर आपल्याला सुटावं असं वाटत असेल तर त्यासाठी क्षमाधमाची आवश्यकता आहे, निर्माण मोह चितसंग दोषाची आवश्यकता आहे. आणि हे जर तुम्हाला कुठं मिळणार असेल तर ते संतांच्या जवळ मिळतं, त्यांच्या ग्रंथामध्ये मिळतं. विश्वास मात्र हवा त्या संतांच्या वरती, आणि तो विश्वास नक्की काम केल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज मूळ अभंगामध्ये आपल्याला सांगतात,
संतांची ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, संतांची ये पाये हा माझा विश्वास. आता त्यांनी गद्यामध्ये श्रद्धांजली अर्पण केली, मी पद्यामध्ये श्रद्धांजली अर्पण करतो. राम नाम गरजत जागा, राम नाम गरजत जागा, नियम कीर्तनाचा खाडील कर सो ठेवून गेले वसा भाविकांचा, ठसा सज्जनांचा खाडील कर सोडून गेले ठसा भाविकांचा, ठसा भाविकांचा. जाऊन या आज त्यांना किती दिवस झाले, परी नाही लोकांच्या ते मनातून गेले. जाऊन या आजवरी त्या किती दिवस झाले, परी नाही लोकांच्या ते मनातून गेले. आठविता आजही सुटतो झरा लोचनांचा, आठविता आजही सुटतो झरा लोचनांचा, खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा, असा यज्ञांचा. वाढून या जीवन काले देह भान गेले, उपासना केंद्राचे ते केंद्र बिंदू झाले. वाहून या जीवन अवघे देह भाव गेले, उपासना केंद्राचे ते केंद्र बिंदू झाले. गोंदवले येथे आहे भास हा जनांचा, गोंदवले येथे आहे भास हा जनांचा, खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा, ठसा सज्जनांचा. जास असा आणि आना महाराज या रे, जास असा लागो आना महाराज या रे. राम नामी प्रेम जडावे हृदय ते वसावे, राम नामी प्रेम जडावे हृदय ते वसावे. पुंडलिक कीर्तनी नाचे नाम घेत वाचा, पुंडलिक कीर्तनी नाचे नाम घेत वाचा. खाडील कर ठेवून गेले वसा भाविकांचा, ठसा सज्जनांचा. काम नाम गरजत आले नियम कीर्तनाचा, राम नाम गरजत जागा नियम कीर्तनाचा. खाडील कर ठेवून गेले
वसा भाविकांचा, तसा सज्जनांचा, तसा सज्जना. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवता भूतये राम राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. जय जय रघुवीर समर्थ. जगन्नाथपुरी जवळ कोल्हाटी समाजामध्ये लाखा नावाचा एक भगवत भक्त होऊन गेला. चंद्रा नावाची एक मुलगी त्याला होती. तिची आई लहानपणीच तिला सोडून गेली होती. चंद्रा नाव शोभाव असंच सौंदर्य तिला प्राप्त झालं होतं. लाखा डोंबाऱ्याचे कसरतीचे खेळ करायचा आणि स्वतःच मुलीचं पोट भरायचा. चंद्रा इतकी सुंदर होती की लाखाचे आप्तेष्ट त्याला म्हणायचे, लाखा तुझ्या मुलीच्या रूपानं तुला लॉटरी लागली. तिच्या सौंदर्याच्या बळावर तू वाटेल ते करू शकतोस. इतकी ती सुंदर होती. हळूहळू ती वाढू लागली. तिचं सौंदर्य लावण्य बहरू लागलं. लाखाला तिचं रक्षण करणं म्हणजेच एक आव्हान होतं. संध्याकाळी कॉलेज सुटलं की कॉलेजातली पोरं लाखाच्या झोपडीजवळ तिच्याशी काहीतरी निमित्त काढून बोलण्याचा प्रयत्न करत. एका मुलानं तिला केसातला आकडा आणून दिला. ती म्हणाली, हे काय? तो म्हणाला, तुमच्या केसातला रस्त्यात पडला होता. ती म्हणाली, मी आकडा वापरतच नाही, तो पडेल कसा रस्त्यात? दुसरा म्हणाला, माझा आणि हिता जास्त जवळून परिचय आहे. असं कसा काय? तो म्हणाला, मला हिने एकदा चपलेनं मारलं होतं. जवळून परिचय. लाखा विचार करू लागला की हिच्या सौंदर्याची तारीफ होती आहे. असं आहे, स्त्रीला सौंदर्याचा आणि पुरुषाला बुद्धिमत्तेचा गर्व झाला की तिथून अधःपात सुरू होता. लाखा भगवंताजवळ आपल्या देवघरात बसायचा आणि तो देवाला हात जोडून विचारायचा, देवा, या चंद्रासारखी मुलगी तू मला दिलीस. त्या जगन्नाथपुरीचा जो राजा होता ना, त्या राजाची मुलगी गडकऱ्यांच्या भावबंधन नाटकातल्या इंदुबिंदू सारखी. आता कुणास ठाऊक भावबंधन किती लोकांनी बघितलंय. हल्ली चांगली नाटकं होतच नाहीत. मी तसा जुन्या काळातला.
त्यामुळे ही जी अशी काही स्टँडर्ड नाटकं होती ती सगळी बघितलेली आहे तुम्ही. आता ती चांगली नाटकही होत नाहीत. प्रगती झाली ना, प्रगती झाल्यामुळे आता चांगली नाटकं गेली निघून. त्यामुळे ती गडकऱ्यांची इंदू बिंदू कशी होती आपल्याला कसं कळणार. जाऊ द्या, त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. तेव्हा 65च्या पत्त्यात अदलाबदल झाली नाही ना. या चंद्रासारखी मुलगी तू मला दिलीस, पण आता काय करणार. तिचं रक्षण करणं हेच मोठं दिव्य होत. आणि अशा तऱ्हेनं हा लाखा कोल्हाटी डोंबाऱ्याचे खेळ करून आपलं जीवन भगवंताच्या भक्तीमध्ये घालवतोय. अजून एक इष्टापत्ती होती. त्या चंद्राला आवाज गोड मिळाला होता. ते समुद्रकाठी ती चंद्रा समुद्रकाठी जाऊन गात बसे. अजून तिला सिनेमातलं गाणं पाठ झालं नव्हतं आणि म्हणून ती भक्तिगीत गात असे. तरुण मुलगी आणि भक्तिगीत, हो, ती गात होती. अशीच एक दिवस ती समुद्रकाठी बसली होती आणि भगवंताचं भजन करत होती. बोल. कृष्ण मुखाने म्हणा तुम्ही हो, कृष्ण मुखाने म्हणा तुम्ही हो, कृष्ण मुखाने म्हणा. कृष्ण मुखाने म्हणा तुम्ही हो, कृष्ण मुखाने म्हणा तुम्ही हो, कृष्ण मुखाने म्हणा. खर्च नसे या हरी भजनाला, खर्च नसे या हरी भजनाला, खर्च नसे या, खर्च नसे या हरी भजनाला. गुणते गुणगुणा ते गुणगुणा गुणगाने म्हणा तुम्ही हो. हरिनामी सामर्थ्य किती हो, हरिनामी, हरिनामी सामर्थ्य किती हो, हरिनामी, हरिना हरिनामी सामर्थ्य किती हो, हरिनामी सामर्थ्य किती हो. सांगू कसे मी कुणा कृष्णानु, सांगू कसे मी कुणा. मुखाने म्हणा तुम्ही हो, कृष्ण मुखाने म्हणा, मुखाने म्हणा, मुखाने म्हणा. भगवान श्रीकृष्णाचं भजन ती समुद्र काठावरती करत बसली आहे. आणि त्याच वेळेला एक म्हणजे जगन्नाथपुरीचा राजा, त्याचा मुलगा राजपुत्र वनक्रीडा करत असताना त्याच्या कानावरती तो त्या मुलीच्या भजनाचा आवाज गेला आणि तो मंत्रमुग्ध झाला. त्याने आपल्या एका सेवकाला सांगितलं, जा आणि हा आवाज कुणाचा आहे तो पाहून ये. तो सेवक गेला आणि तो ऐकतच राहिला. बराच वेळ झाला तो परत आला नाही, म्हणून यानं दुसऱ्याला पाठवलं. तर तो पाहतच बसला. तो आला नाही म्हणून तिसऱ्याला पाठवलं, तो पागलच झाला.
हा विचार करतो, हे जातात ते परत का येत नाहीत, ते करतात काय तिथे जाऊन. आणि म्हणून तो स्वतःच गेला. आणि गेल्यानंतर काय सांगावं हो. स्वर्गीय सुंदरी ती, स्वर्गीय सुंदरी ती, पाहून या राजपुत्र हो वेडा. स्वर्गीय सुंदरी ती, पाहून या राजपुत्र हो वेडा. आली कोठुनी येथे, आली कोठुनी येथे, चौघानी घातला तिला वेढा. हा गेला आणि ती तिघांची जी अवस्था ती ज्याची झाली. त्या तिघांनी नुसतंच अवलोकन केलं होतं, पण हा राजपुत्र, त्यानं एकदम, राजपुत्र असल्यामुळं, राजकारणी असल्यामुळं तेवढं धैर्य त्या ठिकाणी होतच. हो, सामान्य लोकांचे नियम वेगळे आणि राजकारण्यांचे नियम वेगळे बरं का. आपली बंधनं त्यांना नाहीत. सुटकात सुद्धा शपथविधी होऊ शकतो. हात कुठे? काय सांगू, मला महाराष्ट्राविषयी एवढं प्रेम आहे की माझं स्वतःच दुःख बाजूला ठेवलं आणि मंत्रीपद स्वीकारलं. त्यात सुद्धा तत्वज्ञान आणता येतं बरं का. राजपुत्र होता, त्याने एकदम तिला लग्नाचीच मागणी घातली. तू माझ्याशी लग्न करावे, तू माझ्याशी लग्न करावे, होशील माझी राणी. तू माझ्याशी लग्न करावे, होशील माझी राणी. तुझ्या यौवना योग्य असे मी, तुझ्या यौवना योग्य असे मी, ऐकत हे मी बाई, ऐकत असे मी. तू माझ्याशी लग्न कर. ही मुलगी विचार करते, ज्याला मी प्रथमच पाहते त्याच्याशी एकदम लग्न. कोण आहेस तू? मी राजपुत्र आहे, या परिसराचा मी राजपुत्र आहे. अरे मी कोल्हाट्याची मुलगी आहे, तुला माझं कसं जमणार? तू श्रीमंत, मी दरिद्री भिकारी. मी कोल्हाटीन, तो क्षत्रिय, हे कसं जमणार? हा म्हणाला, मी मोठा आहे, मोठ्याने काहीही केलेलं चालतं, मोठ्याने काहीही केलेलं चालतं. त्या जगन्नाथ पंडितानं लवंगी बरोबर, यवन कन्येबरोबर लग्न केलं. आपल्याला काय हरकत आहे? त्या शंतनूनं कोळणी बरोबर लग्न केलं. आपल्याला काय हरकत आहे? ती म्हणाली, अहो शांतारू महाराज, त्या दोघींना त्यांच्या वडिलांनी दान केलं होतं. आपण इथं दोघच आहोत. आपल्याला लग्नाचा विचार करताना आई वडिलांचा विचार करायला हवा. तुम्ही महाभारत वाचलेलं दिसत नाहीये. मी माझ्या बाबांच्या मुखातून ऐकलंय, कादंबरीतून नव्हे. हे बघ, तो राजपुत्र म्हणाला, शकुंतलेचा विवाह कसा झाला त्यांना सगळं माहित होतं बरं का. स्वतःच्या सोयीचं बहुतेक सगळ्यांना माहित असतं तेवढं. सावित्रीनं सत्यवानाला निवडलं की नाही, तसा तुझं माझं होऊन जाऊ दे.
तुम्हाला एक घटना सांगतो, आपल्याला माहित पण असेल. वसंतोत्सव होता. आता वसंतोत्सव होता म्हटल्यानंतर तिथे इतकी गर्दी झाली होती. त्या गर्दीमध्ये एका मालती नावाच्या तरुण मुलीनं एका माधव नावाच्या मुलाला बघितलं आणि ती त्याच्याकडे आकृष्ट झाली. तिला त्याच्याविषयीचं आकर्षण निर्माण झालं. त्याचा परिणाम म्हणून त्याचं आकर्षण निर्माण झालं. त्याचा परिणाम म्हणून ती दिवसेदिवस वाळू लागली, कृश होऊ लागली. एक दिवस तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, अगं मालती, गेली काही दिवस बघते मी तू वाळत चाललीस, काय भानगड आहे? तिनं कारण सांगितलं. ती ऐकल्यानंतर ती म्हणली, हा त्याच्या मत त्यात काय, त्याला जाऊन भेट ना. तेव्हा ती म्हणाली, जोपर्यंत त्याचं मला कुलशील कळत नाही तोपर्यंत मी त्याला भेटणार नाही, मग मेले तरी चालेल. हे पूर्वी प्रेमात चालत होतं. हे पूर्वी प्रेमात चालत होतं. आता पोरं म्हणतात लग्न आमचं दोघांचं. आई वडिलांचा काय संबंध? आई वडिलांचा काय संबंध? मला इमानदारीनं सांगा, चव कुणाला कळते? जिभेला कळते ना. आपल्याकडे जी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियापैकी कोणकोणत्या इंद्रियांना चव कळते? फक्त जिभेलाच कळते ना. आता जर जीभ म्हणाली चव मला कळते, त्यामुळे मला जे आवडतं ते खायला पाहिजे, मला जे आवडतं ते खाणार, चालेल. चव जरी त्या जिभेला कळली तरी सुद्धा त्या चवदार खाण्याचे जे परिणाम आहेत ते सगळ्या शरीरावरती व्हायचे असतात. लग्न जरी दोघांचं व्हायचं असलं तरी त्या लग्नाचे परिणाम समाजावरती व्हायचे असतात, असं ती चंद्रा त्या राजपुत्राला म्हणाली. आणि त्याला छिडकारून ती निघून गेली. मी स्वतंत्र नाही, निरुत्तर केलं आणि ती चंद्रा आपल्या घरी निघून गेली. चंद्रा निघून गेल्यानंतर त्या राजपुत्राला ते सहन झालं नाही. चक्कर घेऊन तो तिथंच पडला. सेवकांनी त्याला रथात घातलं, घरी आणला, राजवाड्यात आणला. राजानं राजवैद्य आणले. त्या राजवैद्यांनी तपासलं, आणखीन सांगितलं 108 डिग्री ताप आहे. कुठंतरी पाणी मुरताय, प्रेमभंग झालाय. राजवैद्यानं बरोबर निदान केलं. कुठंतरी पाणी मुरताय, प्रेमभंग झालाय. तर राजाला अशक्य काही नव्हतं. राजानं शोध केला, त्या प्रेम पात्रालाही शोधलं. जगन्नाथ मंदिरामध्ये पश्चिमद्वाराजवळ तो लाखा नाभाचा कोल्हाटी बसतो. आणि ज्या मुलीकडे बघितल्यानंतर त्याची ही अवस्था झालेली आहे ती त्याची मुलगी आहे. तो लाखा आपल्या या चंद्रा नावाच्या मुलीला बरोबर घेऊन डोंबाऱ्याचा खेळ करतो त्या जगन्नाथ मंदिराच्या परिसरामध्ये. जगन्नाथ मंदिरात लाखा करी खेळ हो, जगन्नाथ मंदिरात लाखा करी खेळ हो. जगन्नाथ मंदिरात लाखा करी खेळ हो, जगन्नाथ मंदिरात लाखा करी खेळ हो. सगळ्यांचा तो वेळ जातो, बघताना तो वेळ हो. सगळ्यांचा तो ऐशासाठी जाई कसा वेळ हो, जगन्नाथ मंदिरात लाखा करी खेळ हो. ऐकून या ऐसे राजा
विचारित मानसी ऐकून या ऐसे राजा विचारित मानसी बोलावूया खरी त्यासी चंद्राही खेळेल हो बोलावूया खरी त्यासी चंद्राही खेळेल हो जगन्नाथ मंदिरात लाका करी खेळ हो राजानं त्या प्रेमपत्राला शोधून काढलं आणि प्रधानाला सांगितलं, प्रधानजी ताबडतोब जा, लाख्याच्या घरी जा आणि मुलीसह त्याला आपल्या राजवाड्यावरती घेऊन या, आपण इथं त्यांचा खेळ करू, मुलीला ठेवून घेऊ, लाख्याला परत पाठवून देऊ, त्याचं तोंड कसं बंद करायचं ते आपण बघू. आणि प्रधानजी मंदिरात, जगन्नाथाच्या मंदिरामध्ये प्रधान आला. कोणीतरी बघितलं, ओळखलं आणि विचारलं, प्रधानजी तुम्ही इकडे कसे? जनता संपर्क, जनता संपर्क. तुमच्या मुलीचा खेळ आमच्या राजांना बघायचा आहे. आमचे राजे कलेला विशेष उत्तेजन देणारे आहेत, त्यातूनही मागासलेल्या समाजाच्या कलेला विशेष उत्तेजन द्यावं असा त्यांचा विचार आहे. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र कॉर्पोरेशन स्थापन केलंय. लाख्यानं विचारलं, तुमच्या बाकी सगळ्या योजना बंद झाल्या का, संपल्या का? हे बघ, मुलीला घे आणि राजवाड्यावरती ये, राजांना तुझ्या मुलीचा खेळ बघायचा आहे. मुलीला घेऊन राजवाड्यावरती हे ऐकलं आणि लाखाने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी मी खेळ करतो, त्या खेळासाठी माझी मुलगी मला सहाय्यही करते, परंतु मी खेळ करतो तो जगन्नाथासाठी करतो आणि तो खेळ मी जगन्नाथाच्या परिसरातच, जगन्नाथाच्या मंदिराच्या परिसरातच खेळ करीन. मी अन्य कुठेही खेळ करत नाही. मी कुणाच्या घरी खेळ करत नाही हो, मी कुणाच्या घरी खेळ करत नाही हो, मी कुणाच्या घरी खेळ करत नाही, जगन्नाथाच्या जीव दिला पायी, जगन्नाथाच्या जीव दिला पायी, गरीबाला खेळ बघायाचा, गरीबाला हा खेळ बघायाचा, इथे यावे मी दास होतयाचा, इथे यावे मी दास होतया. मी खेळ करतो पण जगन्नाथासाठी करतो. राजाला जर खेळ बघायचा असेल तर त्यानं इथं यावं. मी मंदिराचा परिसर सोडून अन्य कुठेही खेळ करत नाही. काय निष्ठा आहे, राजाला सांगतोय. प्रधान राजाकडे आला आणि म्हणाला, महाराज हा लाखा अत्यंत मागासलेल्या विचारांचा आहे, त्याच्यावरती आधुनिक विचारांचा जराही प्रभाव नाही, द्रव्याचं वैभवाचं जराही त्याला आकर्षण नाही, इतका सनातनी. त्यानं आपल्याला सांगितलंय, राजाला जर खेळ बघायचा असेल तर त्यानं इथं यावं असं त्यानं गुळमीत पण नम्रतेनं सांगितलंय.
गुरमीत आणि नम्रतेनं हो ठीक आहे, आपण तिथे जाऊ. तो येत नाही, आपण जाऊ. लगेच प्रधानानं तसं लाखाला सांगितलं. लाखा, तू येत नाहीस, राजे येत आहेत. लहानातल्या लहान घटकाकडे राजांचं किती लक्ष आहे बघ, ते तुझ्याकडे येत आहेत. लाखा म्हणाला, ठीक आहे, मी खेळ करीन, पण राजे येणार म्हटल्यानंतर त्यांची व्यवस्था नाही मी करू शकणार, मी भिकारी माणूस आहे. प्रधान म्हणाला, आमची व्यवस्था आम्हीच करत असतो. राजांच्या भाषणाला सुद्धा ट्रक पाठवून माणसं आम्ही आणतो, ते आमच्या अंगावरतीच पडलेलं आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि मग कार्यकर्ते कामाला लागले. भव्य स्टेज उभारलं गेलं, खुर्च्या मांडल्या गेल्या आणि खुर्चीवरती राजा राजपुत्र विराजमान झाला. लाखानं इकडे दोन तिकडे दोन बांबू बांधले, त्यांना ताडून दोरी बांधली. त्या चंद्राच्या हातात एक बांबू दिला, ती हातात बांबू घेऊन त्या दोरीवरती चढून त्या दोरीवरती चालू लागली. लाखा ढोलकं वाजवतोय, लाखा ढोलकं वाजवतोय. आपल्या संसारात सुद्धा असंच असतं बरं. संसार रूपी दोरीवरून चालत असताना, संसार रूपी दोरीवरून चालत असताना तोल जाऊ नये. तोल कशानं जातो? पंचविषयामुळे जातो. त्या पंचविषयांच्यामुळे तोल जाऊन पडू नये म्हणून हातामध्ये वैराग्याचा बांबू घ्यावा लागतो. वैराग्याचा बांबू घ्यावा लागतो. तो जो ढोल वाजवतो ना, तो संसारात ढोल कुठला? संत बोधाचा इशारा. संत बोधाचा इशारा हा तो ढोल आहे. लाखा जागृत खेळगडी आहे, लाखा जागृत खेळगडी आहे. तो ढोलका वाजवतोय. दोरीवरती उभी असणारी ती चंद्र हळूहळू बांबूच्या आधारानं तोल सावरत चालते आहे. आणि तो राजपुत्र श्वास रोखून अतृप्त नजरेनं तो त्या चंद्राकडे बघतोय. राजा मात्र बोर झालाय, त्याला त्याचं खेळाकडे लक्षच नाहीये. पण खेळ राजपुत्रासाठी आहे. आणि आता राजानं आपल्या औदार्याचं दर्शन घडवायला सुरुवात केली. वर्षाव केला मग राजयाने, वर्षाव केला मग राजयाने. नाना प्रकारची भूषणं त्यानं चंद्रावरती फेकायला सुरुवात केली. सुवर्णाची नाणी मोहरा त्या चंद्राला या राजानं पैठणी दिली. ते सगळं वैभव बघितलं आणि चंद्राचे डोळे दिपून गेले. तिचा तोल गेला, तिचा तोल गेला. झटकन पुढं गेला. आणखीन लाखानं तिला सावरलं. तिला सावरून हा लाखा त्या राजाकडे वळला आणि राजाला म्हणाला, राजा, धन दौलत ही तुला लाभलक, धन दौलत ही तुला लाभलक, धन दौलत ही. धन दौलत ही तुला लाभलक, धन दौलत ही तुला लाभलक. मला न त्याचे काय, मला न त्याचे काय. मी देवाला विकला गेलो, मी देवाला विकला गेलो, सर्वही त्याचे पायी. दौलत ही तुला लाभलक, धन दौलत ही, धन दौलत ही, धन दौलत ही. राजा,
माझ्या मुलीवरती तू धनाचा वर्षाव केलास. तुला तर खेळ आवडलाच नाही. माझं तुझ्याकडे लक्ष होतं. तुझ्या मुलासाठी तू माझ्या मुलीवरती धनाचा वर्षाव केलास, पण मला त्याचं मुळीच आकर्षण नाही. मला त्याचं मुळीच आकर्षण नाही. आणि आता हा लाखा आपल्या मुलीकडे आला तर मुलगी दागिन्यानं मडलेली, पैठणी नेसलेली अशी ती मुलगी बघितली. आणखी लाखा त्या मुलीला म्हणाला, बाळ, चित्त तुझे वश झाले राजकारणा, चित्त तुझे वश झाले राजकारणा, चित्त तुझे वश झाले राजकारणा. चित्त तुझे वश झाले राजकारणा, चित्त तुझे वश झाले राजकारणा. पतन तुझे होत असे, पतन तुझे होत असे मदीय धारणा, चित्त तुझे वश झाले राजकारणा. हे काही योग्य नव्हे मजसी वाटते, हे काही योग्य नव्हे मजसी वाटते. वैभवते बरबरते, वैभवते बरबरते मदीय धारणा. चित्त तुझे वश झाले राजकारणा, चित्त तुझे वश झाले राजकारणा, झाले राजकारणा, झाले राजकारणा. चंद्रा, तू राजाचं राजकारण यशस्वी केलंस, राजाचं राजकारण यशस्वी केलंस. तुझा तोल गेला, तुला त्या वैभवाचं आकर्षण वाटलं, पण हे मला बरोबर वाटत नाहीये. तुझं अधःपतन होत आहे, तुझं अधःपतन होत आहे. मुलगी म्हणाली, बाबा, मला लग्न करावं असं वाटलं तर त्यात अयोग्य काय आहे? हे बघ, मी तुला लग्न करू नकोस असं म्हटलेलं नाही, पण त्यासाठी तुला कोल्हाटी मुलगा मिळणार नाही का? त्यासाठी शंकराची काय आवश्यकता आहे? शंकराची काय आवश्यकता आहे? मुलगी काही बोलली नाही. मुलगी काही बोलली नाही. 4-5 दिवस झाले, 4-5 दिवस झाले आणि एक दिवस साणीप काळी एक आणि काळी एक ताप नाही, काळी दोन ताप. चार दिवस झाले आणि एक दिवस मध्यरात्री मेणा सजून आला, मध्यरात्री मेणा सजून आला, मध्यरात्री मेणा सजून आला. मध्यरात्री मेणा सजून आला, मध्यरात्री मेणा सजून आला, मध्यरात्री मध्यरात्री मेणा सजून आला, मध्यरात्री बोलतानी मध्यरात्री मेणा सजून आला, मध्यरात्री मेणा सजून आला. भक्तला का झोपडी झोपलेला,
फक्त लाखा झोपडी झोपलेला मध्यरात्री वेणाचा दूध आला. चंद्रिकेला संकेत तो मिळाला, चंद्रिकेला संकेत तो मिळाला, चंद्रिकेला संकेत तो मिळाला. उठून गेली सोडून निज पित्याला, उठून गेली, उठून गेली, उठून गेली सोडून निज पित्याला. मध्यरात्री 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 मेणाचा दूध मध्यरात्रीच्या वेळेला गुप्तपणानं संपर्क करून ठरलेल्या संकेताप्रमाणे राजवाड्यातून पालखी आली. लाखा शांत झोपला होता झोपडीमध्ये आणि तो झोपला आहे हीच संधी साधून मुलगी उठली आणि बापाला सोडून पालखीत बसून राजघराण्यात आली. सकाळी लाखा जागा झाला, मुलगी कुठे दिसेना. 8 वाजले, 9 वाजले, दुपारचे 12 वाजले. लाखा काळजीत पडला. शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं लाखा रात्री 12:30 वाजता राजघराण्यातून राजगृहातून मेणा आला. त्या मेण्यामध्ये बसून तुझी मुलगी निघून गेली. हे ऐकलं आणि लाखा कोसळला. माझे संस्कार वाया गेले म्हणाला. तसाच जगन्नाथाच्या मंदिरात आला, तसाच जगन्नाथाच्या मंदिरात आला. जगन्नाथाला साष्टांग नमस्कार घातला. आणखीन सांगितलं, भगवंता बरे झाले देवा लेक निघून गेली, बरे झाले देवा लेक निघून गेली. बरे झाले देवा लेक निघून गेली, बरे झाले देवा लेक निघून गेली. उपाधी संपली आज माझी, उपाधी संपली आज माझी. बरे झाले देवा लेक निघून गेली. आज मुक्त झालो भजन कराया, आता मुक्त झालो भजन कराया, आता मुक्त झालो भजन कराया. अर्पियेली काया तुझिया पायी, अर्पियेली काया तुझिया पायी. बरे झाले देवा अंगण गोडी गेली. बरी झाले देवा लेक निघून गेली. उपाधी संपली आज माझी. न प्ररुष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्यच्या प्रियम. स्थिरबुद्धी असम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. तुकाराम महाराज असंच म्हणाले, बरी झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. हे संतच म्हणू शकतात. देवा ती होती तिच्या काळजीत होतो, आता गेली, आता कशाची काळजी उरली नाही. तुझं भजन करायला मोकळा झालो. साष्टांग नमस्कार घातला जगन्नाथाला.
आणि लाखा घरी येऊन बसला. 4 दिवस झाले. गाडग्या मडक्याचे होतं ते सगळं संपलं. आता काहीच उरलं नाही. मुलीच्या सौंदर्याच्या बळावरती खेळ पाहायला लोक येत होते. काही थालीत पैसे जमत होते. आता तीच निघून गेली. खेळ थांबला. खेळ थांबला पण लाखाचं भजन लांबलं. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. लाखाला चिंता नव्हती पण लाखाची चिंता आता भगवंताला लागली. भगवंत चिंतातूर झाले. त्यांना काळजी वाटायला लागली. माझा भक्त उपाशी राहिलाय. लक्ष्मीनं भगवंताच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि काहीतरी काळजी दिसली. का हो, काय झालं? अगं, माझा भक्त उपाशी आहे. एक राजा गुजरातचा, तो राजा नवस फेडण्यासाठी जगन्नाथपुरीला आला. तर कुठं गुजरात आणि कुठं जगन्नाथपुरी, पण जागृत देवस्थान. जागृत देव कोणता? जो जवळचा नाही तो. आषाढी एकादशीचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस उपाशी मंदिरामध्ये माझं कीर्तन होतं. भरतनाट्य मंदिराजवळ उपाशी इथे मंदिराची इतकी नावं आहेत, कुठलं काय चुकेल सांगता येत नाही. तर त्या उपाशी मंदिरात माझं कीर्तन होतं. त्या थोडं लवकरच आलो होतो. मला थोडी सवय अशी उशीर करायचं नाही. आता बराच लवकर आलो होतो. मग तिथे आमच्या शेजारी ओळखीचे होते, त्यांच्या घरी गेलो. आषाढी एकादशीचा दिवस घरी गेलो. आणखीन दार उघडलं पण बहिणी घरात नव्हत्या. म्हटलं बहिणी कुठे गेल्यात? दर्शनाला. कुठं? विठ्ठलाच्या मंदिरात. म्हणजे उपाशी नाही, निवडून घ्या विठोबाला. उपाशी विठोबाजवळ राहतात पण एकादशीच्या दिवशी निवडुंगाच्या विठ्ठला मंदिर दर्शनाला जायचं. म्हणजे आपल्याकडे म्हण आहे ना, जिथं पिकतो तिथे पिकलं जात नाही, त्याला प्रकार. गुजरातचा राजा जगन्नाथपुरीला आला. त्यानं यथासांग जगन्नाथाची पूजा केली. सोन्याचे डोळे दिले. पुजाऱ्याला ही भरपूर दक्षिणा दिली. आणि रात्री भगवंतानी त्याला स्वप्नात सांगितलं, राजा, तू आलास मजपाशी, इथे माझा भक्त उपाशी, तू जावे तयापाशी, लाखा संतुष्ट करावया. अरे इथे माझा लाखा नावाचा भक्त उपाशी आहे, त्याला तुझ्या औदार्याचं दर्शन घडव. सकाळी जागा झाला, स्वप्न आठवलं. त्याने पुजाऱ्यानं विचारलं, लाखा कोण आहे? कुठं असतो तो? पुजाऱ्यानं विचार केला, हा लाखाकडे गेला तर माझं कसं व्हायचं? पण त्याला काही थांगपत्ता लागू दिला नाही. शेवटी तो राजा निघून गेला. राजा निघून गेला आणि भगवंताला काळजी वाटायला लागली. भगवंताच्या चेहऱ्यावरची काळजी लक्ष्मीनं ओळखली आणि तिनं विचारलं, का काय झालं? अगं माझा भक्त उपाशी आहे. मग तुम्ही त्याला त्याच्या स्वप्नात जाऊन सांगा ना की न मागता मिळेल ते घे, आपण देऊ की. भगवंतानं तसं स्वप्न लाखाला दाखवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर लाखा जगन्नाथाच्या देवळात, देवा मी तुमच्या जवळ येईन याचं भय वाटतं काय तुम्हाला? मला न मागताना मिळेल ते घे असं स्वप्नात सांगता? मी लोळा नाही, पांगळा नाही, आंधळा नाही. मी मेलो तरी चालेन पण मी विना कष्टाचं घेणार नाही. सधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. याला म्हणतात निष्ठा. लाखा निघून गेला आणि भगवान लक्ष्मीला म्हणाले, लक्ष्मी, संतांना जिंकणं अशक्य गोष्ट आहे. संतांना जिंकणं अशक्य गोष्ट आहे. लक्ष्मी म्हणाली, मी करू का काहीतरी व्यवस्था? कर की म्हणाले. काय करणार आहेस? करूनच दाखवते म्हणाले. दाखव म्हणाले. आणि त्या
लाखाला एक बहीण होती. लाखाची एक बहीण होती, पण ती या चंद्रानं तिला कधी बघितलं नव्हतं. तिला एक आपल्याला कोणीतरी आत्या आहे एवढं तिला माहित होतं, प्रत्यक्ष बघितलेलं नव्हतं. मग या लक्ष्मीबाईनं त्या चंद्राच्या आत्याचं रूप घेतलं आणि चंद्राच्या महालामध्ये त्या आत्याच्या रूपात या लक्ष्मीनं प्रवेश केला. त्यावेळेला चंद्रा दासींच्याकडून सेवा करून घेत होती. एकदा या कुशीला एकदा त्या कुशीला अशी पापड परतल्यासारखी वळत होती आणि त्या ठिकाणी त्या लक्ष्मीनं प्रवेश केला. ते अभद्र दर्शन घेतलं. आणखीन अशी ती संतापली. तिनं सांगितलं, चंद्रे तुझा बाप तिकडे उपाशी आहे आणि या वैभवात तू लोळते आहेस, तुला लाज वाटत नाही? 15 मिनिटं अशी खरडपट्टी काढली. चंद्रानं विचारलं, आपण कोण? लक्ष्मी म्हणाली, बरोबर आहे, जी स्वतःच्या बापाला बाप म्हणायला तयार नाही ती आत्याला कशी ओळखेल? आत्या तू? बस अगं दासू न बघता काय, बसायला आसन द्या ना. हे बघ, मला आसन नकोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हे बघ आत्या, मी माझ्या बापाला इथेच आणणार होते, पण त्याचं तत्वज्ञान आड येतं, तत्वनिष्ठा आड येते, सारखं हाय जगन्नाथ करत बसलेला असतो. त्याला मी इथेच आणणार होते. मी तिकडे कशी जाणार? मी राणी आहे. कोल्हाट्याच्या वस्तीत मी कशी जाऊ? कोल्हाट्याच्या वस्तीत कशी जाऊ? लहानाची मोठी जिथं झाली त्या स्थानाविषयी ही भावना? वैभवामध्ये लोळायला लागल्याबरोबर तुला शिंक फुटली असं वाटतं काय? वैभव म्हणजे काय वाटलं तुला? हे बघ, तुझं हे वैभव आहे ना, हे क्षणभंगुर आहे, नाशिवंत आहे. शौचकूप कितीही शृंगारलं, शब्द लक्षात ठेवा, शौचकूप कितीही शृंगारलं. असं आहे, त्या नवीन मॉडर्न आर्किटेक्ट मध्ये देवघराला जागा नाहीये बरं का, देवघराला जागा नाही. शौचकूप अगदी संगमरवरी दगड, तिथे टाईल्स, त्याच्यावरती डिझाईन, त्यामध्ये कृत्रिम सुगंधाची सोय. हा देवघरात बसतच नाही, त्याला तिथेच जास्त बसावं लागतं, म्हणून हा सगळा थाट. पण म्हणून ते शौचकूप देवालयाच्या बरोबरीचं ठरतं का? हे बघ, श्रीमंतांच्याकडे, राजाकडे आलेच म्हणून तुला तुझं महत्व वाढलं असं वाटतं की काय? असं म्हणून त्या लक्ष्मीनं आपल्या पायातलं काढलं आणि त्या चंद्राला बडवली. एकही दासी पुढं आली नाही. मायेचा मार तो सगळ्यांनाच खावा लागतो. मायेचा मार आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाला खावा लागतो, कोणाला प्रत्यक्ष, कोणाला अप्रत्यक्ष. मारून झाल्यानंतर मग या सगळ्या दासी पुढे आल्या. भाईसाहेब कुठं लागलं? भाईसाहेब कुठं लागलं? राजाला वार्ता गेली. त्यानं ताबडतोब सांगितलं, समिती स्थापन करा. कोणी मारलं, कसं मारलं, का मारलं, कडक कारवाई करा. सगळे ठेवणीतले सगळे शब्द त्यानं उच्चारले. राजानं सुनेची भेट घेतली. तिनं सगळं रडत सांगितलं. राजाने सांगितलं, काही काळजी करू नकोस, तुझ्या बापाला पत्र लिही, त्याला आपण रोज 50 मुद्रा पाठवू, किंवा त्याला जो हवा असेल असा एखादा बंगला देऊ, किंवा त्याला जी जागा हवी असेल ती अक्वायर करून टाकू त्याच्या नावानं. झालं. ते क्षमा याचनेचं नाटकी भाषेतलं पत्र एका हुजऱ्या बरोबर
दिलं आणि एक मोठा दादराणा त्या लाखाकडे पाठवला. लक्ष्मीनं उर्फ चंद्राच्या आत्यानं तिला मारलं. तिथे जी गुप्त झाली ती गाभाऱ्यात प्रगट झाली. देवाला म्हणाली, अहो काय, लाखाची सगळी व्यवस्था केलीस? हो. लाखानं ती स्वीकारली का? त्यानं स्वीकारली तर व्यवस्था झाली असं म्हणता येईल. अन्न चांगलं कोणतं, पचतं ते. नुसतं खाल्लं म्हणजे झालं नाही, पसावं लागतं. ते एक बरं आहे. आपण फक्त खाण्याचे मालक असतो, पचवण्याचे नाही. आपण फक्त खाऊ शकतो, पचवणं आपल्या हातात नाही. याच अर्थानं मी आपल्याला म्हणेन की साधना करणं एवढंच आपल्या हातात आहे. पुढं काय ते भगवंत बघून घेतील. साधना करणं हे आपल्या हातात आहे, खाणं आपल्यात आहे. पुढचं सगळं अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम, हे भगवंताचं आहे. जीर्णमन्नं प्रशंसन्ति, अन्न चांगलं कोणतं ते पचतं ते. भार्यांच्या गता यौवनम, जी शेवटपर्यंत नांदते तिला पत्नी म्हणावं. हे आजच्या काळात तर जास्त बरोबर आहे. हे सगळं मी आपल्या सुभाषिताच्या आधारानं सांगते, माझ्या पदार्थ काही सांगत नाहीये. जीर्णमन्नं प्रशंसन्ति भार्यांच्या गता यौवनम शूरं विजित संग्रामम, शूर कोणाला म्हणावं, जो लढाई जिंकतो. साधू कोणाला म्हणावं, जो साधू होईपर्यंत त्या मार्गामध्ये टिकतो त्याला साधू म्हणावं. त्या लाखानं ते जर स्वीकारलं तर मी म्हणेन त्याची व्यवस्था झाली म्हणून. झालं. तो हुजऱ्या लाखाकडे आला. ते पत्र, तो नजराणा लाखाच्या समोर ठेवला. महाराज, आपल्या मुलीनं हा नजराणे पत्र दिलंय. लाखानं त्या नजराणावर नजर टाकलीच नाही. ते पत्र घेतलं, उघडलं, वाचलं, पालथं घातलं आणि त्याच्यावरती लिहिलं, बाळ, लाच घेणारा तुझा बाप नव्हे हे तुला चांगलंच माहित आहे. हे सगळं वैभव आज तुला जरी दिपावणारं वाटलं तरी मला त्याचं मुळीच आकर्षण नाही. आज तुला राजपुत्राचं प्रेम वाटतंय, परंतु त्याचं अंतरंग तुला थोड्या दिवसात कळल्यापासून राहणार नाही. खरंच तुला माझ्याविषयी प्रेम वाटत असेल, वडील म्हणून की आदर वाटत असेल, तर अजूनही तू माझ्याकडे परत येऊ शकतेस. आपण पुन्हा खेळ सुरू करू. असं ते पत्र आणि तो नजराणा त्या हुजऱ्याजवळ परत दिला. लक्ष्मीकडे भगवंतानं बघितलं. लक्ष्मीनं मान खाली घातली. भगवान म्हणाले, लक्ष्मी, वाईट वाटून घेऊ नकोस. या तुझ्या कामातून एक चांगली संधी आली आहे. कोणती? हे बघ, तू चंद्राचं रूप घे. तू लाखाच्या मुलीचं चंद्राचं रूप घे. मी होतो तुझा मालक. आपण दोघं मिळून त्याची लाखाची सेवा करू, चालेल? लक्ष्मी म्हणाली, नाथ, या निमित्तानं तुमच्या भक्ताची सेवा करण्याची संधी मिळणार असेल तर का होणार नाही. मी त्याची मुलगी, आणि त्यातून आता माहेरी राहून तुमचा सहवास म्हणजे दुधात साखर. आणि भगवान जगन्नाथ एक कोल्हाटी झाले, ढोलकं घातलंय गळ्यात, आणि ही जगन्माता लक्ष्मी ही त्या लाखा कोल्हाट्याची मुलगी चंद्रा झाली. दोघही एक दिवस हा लाखा भजन करत असताना त्याच्या जवळ आली आणि दोघही त्या लाखाच्या पायावरती वाकली. वसिष्ठ वामदेवानी माना खाली घातल्या. इंद्र थरथरला. साक्षात भगवान आणि लक्ष्मी लाखाच्या पायावरती वाकली. बाबा, बाबा, मी आले. लाखा कोल्हाट्यानं डोळे उघडले. बघतो तर मुलगी. बाळ, तू आलीस? हो बाबा, तुझं पत्र आलं, मला वाईट वाटलं. पत्र आल्याचं नव्हे,
तुला सोडून गेल्याचा पश्चाताप झाला. बाबा मी आले, तू म्हणाला होतास ना तू परत ये म्हणून, मी आले. बाजूला हे उभे होते. म्हटलं हा कोण आहे? बाबा तुम्ही म्हणाला होतात ना की कोल्हाट्याबरोबर लग्न कर. वाटेत भेटला, त्याला घेऊन आले. बोस बाळ बैस. भगवंत अगदी अवघडून अदबीनं खाली बसले. बाळ नाव काय तुझं? मला जग्या म्हणतात. आ जग्या हे काय नाव आहे? नाही तसं नाव जगन्नाथ आहे, पण सगळे जग्याच म्हणतात. काही हरकत नाही, जग्याच म्हणतात ना, मर्या म्हणत नाहीत ना. नारायणाला नार्या म्हणतात. जगन्नाथ म्हणजे माझ्या देवाचं नाव जगन्नाथ. जगन्नाथ घरी कोण कोण आहे? घरचं कसं आहे? मामा कोल्हाट्याचं जसं असतं तसंच माझंही आहे. आम्ही तिघे भाऊ. आम्ही जन्माला आलो, बापाला बघितलंच नाही. जन्माला आलो, बापाला बघितलंच नाही, आणि जन्माला आल्याबरोबर आई गेली. अरे 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 कशानं गेली? आम्ही तिघे भाऊ आवळे जावळे, हा म्हणून आई गेली. थोरला काय करतो? तो धुंदीत असतो. धुंदीतून फानावर आला की वाटोळ करतो. शंकर आणि धाकटा तो कुंभार आहे. घे माती कर मडक, घे माती कर मडक. एक मडक सरळ करील तर शपथ, एक दुसऱ्यासारखं नाही. बघा एकमेकांच्याकडे, सगळी मडकी वेगळी आहेत की नाही? ब्रह्मदेव तू काय करतोस? दोघांच्या भानगडी निस्तरतो. शेवटी वैतागलो, तुमचं नाव ऐकलं म्हणून तुमच्याकडे निघालो. वाटेत ही भेटली, पत्ता शोधावा लागला नाही, आलो. त्यातलं खरंही काही नाही आणि खोटंही काही नाही, सगळंच खरं सगळंच खोटं. लाखा म्हणाला, बाळ संसाराचं रूप सर्वत्र असंच असतं. घरोघर मातीच्याच चोरी. मी त्या काळचं सांगतोय, आता घरोघर गॅस. हे बघ मला तू बरा वाटलास, मी माझी मुलगी तुला देतो. आणि या लाखानं त्या दोघांचं लग्न लावलं. शुभमंगल सावधान. कुठला स्वर घेतला? नाही बंद असला तर येईल तो. आणि आता सासरे बुवा जावई, ते जावई जे होते ना ते जावई आता सासरे बुवांची सेवा करू लागले. हो, लक्ष्मीबाई स्वयंपाक करू लागल्या. त्यांचे खेळ पुन्हा सुरू झाले. खेळतो खेळे भगवंत, खेळतो खेळे भगवंत, खेळतो खेळे भगवंत. पाहती ऋषी मुनी संत, खेळतो खेळे भगवंत. पाहती ऋषी मुनी संत. लाखा नये कोल्हाटी, लाखा दिसतो कोल्हाटी. देवतो त्यासी हसतो रे, लाखा दिसतो कोल्हाटी. संतते धान्य पिही लोकी, देवतो त्यासी अवलोकी. संतते धान्य पिही लोकी, देवतो त्यासी अवलोकी. लाखाचा खेळ जे भगवंत आता त्या ठिकाणी ढोलका घेतलाय आणि वाजवत आहेत. ही लक्ष्मी आता चंद्रा झाली. दोघांचा खेळ सुरू झाला. वसिष्ठ वामदेव गुप्त रूपानं खेळ बघायला येऊ लागले. म्हणाले, आजपर्यंत माया ब्रह्माचा खेळ ऐकून होतो, बघितलं नव्हता कधी. आता खेळ करतायत, बघायचं सोडतो काय?
या दोघांचा खेळ बघण्यासाठी लाखो लोक यायला लागले आणि त्या खेळामध्ये जी थाळी फिरवली जात होती त्यात एवढा पैसा जमत होता की त्यातला तिघांपुरता हा लाखा राखून ठेवत होता, बाकी सगळं वाटून टाकत होता. गरिबी हटाव ही योजना लाखानं अंमलात आणली, बाकी कोणीही नाही, हे महत्वाचं. ती मदत जेव्हा तो वाटत होता तेव्हा श्रीमंत हात पुढं करत नव्हते, गरीब हात पुढं करायचे. असं आहे की दान देणं पुण्याचं आहे, पण दान घेणं पापाचं आहे. अन्नछत्र घालावं पण अन्नछत्रात जेवू नये, असो यांचा खेळ चाललाय. आणि आता इकडे जो राजा होता, ज्या राजाच्या घरी त्या राजपुत्रासाठी चंद्र आली आहे, तो राजा आता निवृत्त झाला होता, तो स्वतंत्र राहत होता. त्याच्या कानावर बातमी गेली की सून खेळ करते आहे. त्याचा विश्वास बसेना आणि म्हणून तो पाहायला आला तर खरंच सून खेळ करते आहे. त्यानं आपल्या मुलाला बोलवून घेतलं आणि त्याला तो खेळ दाखवला. तो खेळ बघत असताना असा संताप या दोघांना आलाय. खेळ संपल्यानंतर दोघे घरी गेले आणि चंद्राला अशी फैलावर घेतली, लाज वाटत नाही तुला खेळ करायला त्याच्या घरी जाऊन. त्या चंद्राला कळेना हे काय म्हणतायत. नाथ, मामनजी, कुठला खेळ, कुठे खेळले, कधी खेळले. नाथ, मी आपल्याला सोडून कधी जातय का. एक दाम्पत्य होतं बरं का. त्या दोघांचं एकमेकांच्यावरती इतकं प्रेम होतं की दोघांचा कधीही कुणाला वियोग म्हणून झालाच नाही, कधी वियोग झालाच नाही. पण एक दिवस नवऱ्याला बाहेर गावी जाणं अपरिहार्य झालं आणि म्हणून त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं मला गावी जाणं भाग आहे. आता तो गावी जाणार, त्यामुळं आपल्याला वियोग होणार. या वियोगाच्या कल्पनेनेच ती इतकी कृश झाली की तिच्या एका हातातल्या बांगड्या गळून पडल्या. आता इतकी कृश झाली, बांगड्या गळून पडल्या. हे बघितलं तर इतकं प्रेम आहे आपल्या पत्नीचं आपल्यावरती. त्यानं विचार केला एवढं प्रेम आहे तू कशाला जा. म्हणून त्यानं जाणं रहित केलं, आणखी सांगितलं नाही जात नाही म्हणाला, मी राहतो इथे. ते ऐकल्यानंतर तिला एवढा आनंद झाला, एवढा आनंद इतकी फुगली की दुसऱ्या हातातल्या बांगड्या तडकून फुटल्या. ही म्हणाली तुम्हाला सोडून मी कधी कुठे गेलेच नाही आणि तुम्ही कुठला खेळ म्हणताय. हे दोघे एकमेकांच्याकडे बघायला लागले. आपण बघितलं ते का. कोण खेळले काय बोलले, कोण खेळले. काय पाहिले कोण खेळले, कोण खेळले. काय पाहिले तिथसे पाहता सर्व लोळले, तिथसे पाहता सर्व लोळले. जाऊया आता कर्म तिथे, जाऊया आता निघून या तिथे. सोन ठेवून पातळे इथे, सोन ठेवून पातळे इथे. कोण खेळले, कोण खेळले, कोण खेळले. आपण बघितलं ते काय. घड्याळाकडे बघू नका. आपण बघितलं ते काय. सुनेला घेऊन जिथं खेळ चालला होता तिथं तिघही आली. रथातून आलेल्या या चंद्रानं त्या दोरीवरच्या मुलीकडे बघितलं आणि तिथं त्राणच गेलं. मी का माझ्यासारखी कोणही. आणि डोक्यात प्रकाश पडला. धाडकन रथातून खाली उडी मारली. माझ्यासाठी, माझ्या बासाठी जगदंबा माझ्या रूपात या ठिकाणी आले.
धावत धावत ती चंद्रा आपल्या वडिलांजवळ गेली, लाखाजवळ गेली, लाखाच्या पायावर डोकं ठेवलं. बाबा 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 घेई मला पदरात, बाबा घेई मला पदरात. बाबा घेई मला पदरात, बाबा घेई मला पदरात. पाय तुझे मी सोडून गेले, पाय तुझे मी सोडून गेले, राजगृही नरकात, बाबा राजगृही नरकात, बाबा घेई मला पदरात. जगन माऊली इथे थांबली, जगन माऊली इथे थांबली, खेळ करीत घरात, बाबा खेळ करीत घरात, बाबा घेई मला पदरात, बाबा घेई मला पदरात, घेई मला पदरात, घेई मला पदरात. बाबा बाबा माझं चुकलं, एक वेळ मला क्षमा करशील बाबा. लाखानं डोळे उघडले, समोर बघतो तर चंद्रा मुलगी. ती दोरीवरची कोण, आणि डोक्यात उजाडलं. धावत धावत गेला, त्या जग्याच्या गळ्यातला ढोलका काढला, फेकून दिलं. देवा देवा काय केलं ते माझ्यासाठी तुम्ही कोल्हाटी झालात. त्या दोरीवरकडे बघितलं. आई आई काय केलं माझ्यासाठी तुम्ही. त्या दोरीवरती नाचलात. लाखानं भगवंताची क्षमा याचना केली. या संतांच्या साठी भगवंत काय वाटेल ते करतो, असं या संतांचं महात्म्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज मूळ अभंगामध्ये म्हणाले, संतांची ये पायी विश्वास माझा, संतांची ये पायी माझा विश्वास, सर्व भागदास झालो त्यांचा. संतांची ये पायी माझा विश्वास, संतांची ये पायी माझा विश्वास. थोडा उशीर झाल्याबद्दल क्षमस्व बरं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करावी. आणि मागून मागं हे चिदान देगा देवा तुझा विसर, पुन्हा काही न आवड हेची माझी सर्व, नरके मुक्ती धन संपदा संत संग देगा, कामये गर्भवासी तुझे घाला